आणि आत्ताच एक दुःखद बातमी हाती येते। ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन झालेलं आहे। हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज सकाळी त्यांचं निधन झालेलं आहे। भारती सहस्त्रबुद्धे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। भारती, अतिशय धक्कादायक असं वृत्त। खूपच धक्कादायक आणि ओम पुरींच्या फॅन्ससाठी, त्यांना ओळखणाऱ्यांसाठी अतिशय शॉकिंग अशी ही बातमी आता आलेली आहे। ओम पुरी यांचं आज सकाळी मॅसिव्ह हार्ट अटॅकने निधन झालेलं आहे। 66 वर्षाचे होते ओम पुरी, त्यांचं कामही अजून सुरू होतं, मात्र अचानक हार्ट अटॅक येऊन त्यांच्या निधनाची ही जी बातमी आली आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला आहे आणि काही वेळापूर्वीच ही बातमी सगळ्यांना कळलेली आहे। रेश्मा, नक्कीच भारती, ओम पुरी त्यांच्या अभिनयाच्या कौशल्यामुळे एक हटके अंदाज होता, त्याच्यामुळे ते ओळखले जायचे। त्यांच्या या वैशिष्ट्यांबद्दल काय सांगशील? रेश्मा, मेनस्ट्रीम सिनेमापेक्षा पॅरलल सिनेमामध्ये ओम पुरी यांना जास्त आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। वेगळ्या प्रकारचे रोल्स करणं, मिनिंगफुल सिनेमा असं ज्याला म्हटलं जातं अशा सिनेमांमध्ये त्यांना आपण जास्त बघत होतो। त्यांच्या सिनेमाच्या क्षेत्रातल्या योगदानासाठी त्यांना पद्मश्री सुद्धा दिला गेलेला होता आणि अनेक मोठे पुरस्कार त्यांना राज्यातले आणि भारतातले मिळालेले होते। त्यामुळे एक नामवंत अभिनेता, नामवंत व्यक्तिमत्व, त्यांच्या ऍक्टिंगच्या कौशल्यासाठी त्यांना ओळखलं जात होतं, असे अभिनेते आज आपण गमावले आहेत। रेश्मा, नक्कीच भारती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा एक अतिशय दुःखद आणि धक्कादायक अशी बातमी सकाळी सकाळी येऊन ठेपलेली आहे, ते म्हणजे प्रख्यात ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन झालेलं आहे। त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यानंतर आज सकाळीच त्यांचं निधन झालंय। कमर्शियल सिनेमा असो किंवा पॅरलल सिनेमा, दोन्हीमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा ओम पुरी यांनी उमटवलेला आहे। त्यांच्या तरुणपणाच्या काळामध्ये अनेक पॅरलल सिनेमे म्हणजे समांतर चित्रपट आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं, ते अनेक नावाजले देखील गेले। खरं तर त्यांनी आयुष्यातला पहिला जो सिनेमा केला तो मराठी नाटक आहे, त्याच्यावरती आधारित असा होता। त्यांच्या फिल्मी करिअरची जी सुरुवात झाली तीच मुळात मराठी नाटकावरती आधारित म्हणजे घासीराम कोतवाल वरती आधारित एका चित्रपटापासून सुरुवात झालेली होती। त्यानंतर त्यांच्या करिअरनं मुख्य वळण घेतलेलं होतं। वर्ष 1980 मध्ये त्यांचा आक्रोश हा सिनेमा रिलीज झाला होता। त्यानंतर खऱ्या अर्थानं ओम पुरी हे नावारूपाला आले। त्यानंतर अनेक त्यांचे पॅरलल सिनेमे आहेत ते गाजले। अमित भंडारी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। अमित, अतिशय धक्कादायक बातमी हाती आली आहे सकाळी सकाळी। निश्चित, कारण अत्यंत जाणीव संपन्न असलेला कलासक्त असा अभिनेता ओम पुरी हा आपल्यातून निघून गेला आणि खरं तर म्हणजे त्यांचे विचार सामाजिक असतील किंवा आशयघन सगळ्या सिनेमातून आपल्याला कायम दिसत राहिलाय। व्यावसायिक सिनेमांपासून ते अगदी कलात्मक सिनेमांमध्ये त्यांचा असणारा जो वावर आहे तो महत्वाचा आहे। आणि आता हृदयविकाराचा तीव्र झटका, कारण अत्यंत छोट्यातल्या छोट्या गोष्टी त्यांनी वैयक्तिक आयुष्यातल्या असतील किंवा सिनेमाच्या आयुष्यातल्या त्या कायम मनाला लावून घेतलेल्या आहेत। आणि आजही इतक्या वर्षानंतर इथे एक कोडगेपण येतं, असं कोडगेपण कधीच त्यांच्यात आलं नाही। सातत्याने काम करत राहणं आणि आजच्या शेवटच्या श्वासापर्यंत, कारण आजही जर तुम्ही पाहाल तर त्यांना असणारा विनोदीचा सेन्स, टायमिंग आणि अर्थात तितकंच म्हणजे आशयघन असणारं काम हे त्यांनी केलेलं आहे। म्हणजे आपण अर्धसत्य 1982 ला त्यांचा आलेला किंवा भवानी भवाई किंवा सद्गती असेल, मिर्च मसाला असेल, धारावी सारखा सुधीर मिश्रा बरोबरचा सिनेमा, गोविंद निहलानींबरोबरचं त्यांचं असणारं असोसिएशन, या सगळ्यामध्ये 1980च्या सुमारास आक्रोश यासारखा सिनेमा असेल। म्हणजे मुंबईत आल्यानंतर त्यांनी ज्या वेळेला रंगांची आणि अर्थात आविष्कारची काही नाटकं पाहिली, तेंडुलकरांच्या प्रभावाखाली आले, पंडित सत्यदेव दुबेंच्या त्यांचं असणारं कनेक्शन आणि त्या सगळ्यामुळे एक कलासक्त जीवन जगण्याची जी ओढ आहे, शेतकरी कुटुंबातून आलेला मुलगा हा तितकाच ज्या पद्धतीने म्हणजे शेती केली आहे, पहाटे 4:30-5 ला उठून त्यांनी ज्या पद्धतीनं म्हणजे त्यांच्या काकांच्याकडे ते वाढलेत आणि त्यानुसार त्यांनी शेतीची कामं करत करत NSD पासून सगळ्या गोष्टी करत करत ते इथपर्यंत आले, ही खूप महत्वाची बाब आहे। म्हणजे केवळ हिंदी सिनेमाच नव्हे तर हिंदी नाटकं आणि त्या सगळ्या गोष्टींमधून त्यांनी दिलेलं योगदान महत्वाचं आहे। कन्नड सिनेमा AK-47 सारखा एक वेगळा सिनेमाही त्यांनी केला। ईस्ट इज ईस्ट सारखं म्हणजे हॉलिवूड मधलंही त्यांचं योगदान तितकंच महत्वाचं मानलं जाईल, कारण असा काळ होता की ज्या वेळेला नसीरुद्दीन शाह आणि ओम पुरी ही दोन माणसं हॉलिवूडसाठी ट्राय करत होती, अटेम्प्ट करत होती आणि त्यांनी भारतीय सिनेमाकडे बघण्याचा
एक वेगळा दृष्टिकोन हा जगाला दिला. कारण तिथे फक्त नाचगाणी होतात, अशा पद्धतीचे सिनेमे होतात. अशा वेळेला श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, सुधीर मिश्रा अशी माणसं पॅरलल सिनेमा करत होती. म्हणजे आपण ज्या वेळेला व्यावसायिक सिनेमा म्हणून ज्या वेळेला बघितला जातो तेव्हा बॉलिवूडकडे फक्त नाचगाण्यांचा सिनेमा म्हणून पाहिलं जात होतं. तेव्हा जी मध्यवर्ती चळवळ निर्माण केली गेली आणि त्याच्यामधलं महत्वाचं योगदान श्याम बेनेगल, अदूर गोपाल कृष्णन, गिरीश कासारवल्ली यांना दिलं जाईल. पण त्या सगळ्यामध्ये तितकंच योगदान हे अभिनेत्यांचं आहे. अत्यंत सटल, जाणीव संपन्न आणि त्या सगळ्यामधलाही आपल्या भावना ह्या अव्यक्तपणे पोचवणं या सगळ्या गोष्टीला तितकंच महत्व आलं. जो मधला काळ होता, जो सुवर्ण काळ म्हणून बॉलिवूडसाठी मानला गेला, मग त्यामध्ये स्मिता पाटील सारखी वेगळी कला समजणारी आणि उमटणारी, अभिव्यक्त करणारी अशी अभिनेत्री होती. तर ह्या सगळ्यांबरोबरच्या चळवळीतला अध्वर्यू म्हणून आपल्याला ओमपुरींकडे पाहता येईल. काही दिवसांपूर्वी त्यांनी प्रोजेक्ट मराठवाडा सारखा सिनेमा केलेला, ज्यावेळेला ते आपल्याशी बोलले होते आणि त्याही वेळेला त्यांनी कोणत्याही प्रकारे म्हणजे ज्या पद्धतीचं राजकीय वातावरण सध्या आहे, कुठेही हा माणूस त्यावेळेला हात आखडता घेतला नाही किंवा कोणत्याच पद्धतीने. मला जर शेतीच्या कामात करायचंय, मदत करायची, तर नाना पाटेकर किंवा मकरंद नानासपुरेंसारखी नामची जी चळवळ आहे त्याच्यात मी हिरिरीने उतरेन आणि ह्या सगळ्या गोष्टी आता मला प्रकृती अस्वास्थ्यामुळे मला जमत नाहीयेत, तर पण मी या नानाच्या या चळवळीला सपोर्ट करतो, असं त्यांनी एबीपी माझ्याशी बोलताना सांगितलेलं. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे मला आजही आठवतं की त्यांच्यावर त्यांच्या दुसऱ्या पत्नीने त्यांची गृहकलह होते आणि त्यांच्यामध्ये असणारे वाद हे कायम दिसलेले. पहिल्या पत्नीसोबतचा असणारा घटस्फोट आणि त्यानंतर दुसऱ्या पत्नीने त्यांच्यावर केलेले काही आरोप, ह्या सगळ्या वादांमुळे पर्सनल आयुष्यही त्यांचं ढवळून निघालेलं. पण ज्या गोष्टीने ते आरोप केले गेले होते त्याच्याबद्दलही खासगीत बोलताना कधीही त्यांनी भीडभाड बाळगली नाही. इनफॅक्ट एबीपी न्यूजशी बोलताना त्यांनी हा प्रश्न जाहीर व्यासपीठावरून मांडला. माझा वैयक्तिक प्रश्न असला तरी एखाद्या माणसाच्या आयुष्यात कितपत डोकावं आणि मीडियाने या सगळ्यामध्ये किती लक्ष घालावं या सगळ्यातही त्यांनी मत व्यक्त केली होती. एकूणच मला असं वाटतं की म्हणजे अगदी गोविंद निहलानींच्या देव सिनेमापर्यंत त्यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे, म्हणजे अगदी त्याच्यातला अर्धसत्यमधला असणारा तो पोलीस जो हा पिचलेला आहे, त्याने कायम आपल्या मनात एक घर निर्माण केलं. तमस सारखी सिरियल आहे, जाने भी दो यारो असेल, चाची 420 असेल, हेराफेरी असेल, मालामाल विकली असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला त्यांचा एक वेगळा अंदाज जाणवतो. सिंगीज किंग, मेरे बाप पहले आप, बिल्लू किंवा रोड टू संगम वेगळ्या धाटणीचा सिनेमा होता. म्हणजे गांधी हत्येनंतरही त्यांची राख त्या ट्रकमधून नेली जाते, त्यावेळेला त्यांनी साकारलेला तिथला एक मुस्लिम धर्मीय, ह्या सगळ्या गोष्टी वापरतात, म्हणजे आपल्या लक्षात राहतात. हँगमॅन सारखा एक 2011 मध्ये आलेला सिनेमा असेल, डॉन 2 असेल, म्हणजे त्यांनी बदलणारा सिनेमा हा कायम आपलासा केलेला आहे. येणारा बदल स्वीकारणं आणि आपल्याकडे असणारं संचित घेऊन पुढे जाणं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि कलाकार हा त्या पद्धतीचा असतो. कारण परकाया प्रवेश हा आपल्याला जो दिसतो, हा आपल्याला त्याचं जे द्योतक किंवा प्रतीक आपण मानलं जाऊ तर ते ओमपुरींमध्ये आपल्याला बघता येईल. भारत एक खोज यात्रा सारखी सिरियल असेल, मिस्टर योगी असेल, काकाची कही, सी हॉक्स, अंतराळ सारख्या वेगळ्या सिनेमा ज्यांनी भारतीय टेलिव्हिजन बदललं, त्याच्यामधलं त्यांचं योगदान आणि त्यांनी केलेलं काम हे कायम लोकांच्या स्मरणात राहील. प्रेक्षकांच्या मनात व्यावसायिक आणि कलात्मकतेचा जर सुवर्ण मध्य असेल तर तो ओमपुरी असेल. आज त्यांच्या निधनाने केवळ सिनेसृष्टी नव्हे तर अर्थात नाटकाचं, टेलिव्हिजनचं, तिन्ही माध्यमात तितक्यात सशक्तपणे वावरणारा अभिनेता आपल्यातून गेल्याचं निश्चित दुःख आहे. रेश्मा. नक्कीच अमित, खरं तर जे चित्रपटसृष्टीत काम करणारे कलाकार असतात ते जाहीर वक्तव्य, राजकीय किंवा सामाजिक वक्तव्य करणं टाळतात, मात्र ओमपुरी त्याला अपवाद ठरलेले होते. आपलं मत मांडणं ही फार महत्वाची गोष्ट असते आणि आपण अभिव्यक्त होणं, मी रुपेरी पडद्यापुरतच व्यक्त होतो असं नाही. आपल्याकडे जी दिलेली मुलाखत आहे प्रोजेक्ट मराठवाडाच्या निमित्ताने, त्याच्यामध्ये त्यांनी आत्ताच्या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या काँग्रेस सरकारवर आसूड ओढलेले आहेत. त्यांनी त्या ज्या पद्धतीने ते भाष्य केलेलं होतं. नक्कीच अमित, म्हणजे एक सामाजिक भान जपणारा असा अभिनेता आणि अष्टपैलू कलाकार असलेले ओमपुरी आज आपल्यात नाही आहेत. अमित, खूप खूप धन्यवाद, तू हे सगळे तपशील आम्हाला दिलेस त्याबद्दल. तेव्हा ज्येष्ठ अभिनेते ओमपुरी यांचं आज निधन झालेलं आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका त्यांना आला आणि त्यातच आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.
यानंतर आता सिनेसृष्टीतून प्रतिक्रिया येत आहेत. अनुपम खेर म्हणतात की या माणसाला असं निष्प्राण देहासह निश्चित राहून विश्वास बसत नाही. ओमपुरी आपल्यात नाहीत याचं अत्यंत दुःख होतंय असं अनुपम खेर म्हणतायत. अनेक चित्रपटांमध्ये अनुपम खेर आणि ओमपुरी हे सोबत दिसलेले आहेत. पॅरलल सिनेमांमध्ये खास करून ओमपुरी आणि अनुपम खेर हे सोबत बघायला मिळालेले आहेत. त्यानंतर सिनेसृष्टीतून देखील हळहळ व्यक्त केली जातीये. अमरीश पुरी असतील, नसरुद्दीन शाह असतील, शबाना आझमी, स्मिता पाटील असतील, या सगळ्या मोठमोठ्या कलाकारांसोबत तितक्याच ताकदीनं अभिनय करत ओमपुरी यांनी स्वतःची देखील एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचा चेहरा, त्यांचे हावभाव, त्यांचं अष्टपैलुत्व यासोबतच त्यांचा आवाज देखील प्रत्येकाच्या स्मरणात राहिलेला आहे. आणि असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलंय. हृदयविकाराचा तीव्र झटका आला ओमपुरी यांना आणि वयाच्या 66व्या वर्षी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतलाय. ओमपुरी यांच्या चित्रपटसृष्टीच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेलं होतं. आक्रोश हा ओमपुरी यांचा पहिला हिट चित्रपट ठरलेला आहे आणि ही यादी इथंच थांबत नाही. ही तर खरी सुरुवात होती. त्यानंतर एकापेक्षा एक हिट चित्रपट खरं तर पॅरलल सिनेमे त्यांनी दिले, ज्याच्यामध्ये अर्धसत्य असेल, गांधी सिनेमामधली त्यांची भूमिका असेल, सोबतच आघात, आक्रोश, भूमिका अशा अनेक सिनेमांमधून त्यांनी काम केलं. सोबतच जे कमर्शियल सिनेमे आहेत त्यामध्ये देखील त्यांनी तितकीच ठाशीव अशी भूमिका साकारलेली आहे, ज्याच्यामध्ये अनेक चित्रपटांचा समावेश होतो. विशेष म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे ओमपुरी हे देखील विद्यार्थी राहिलेले आहेत. तिथूनच त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले, अधिक गडद केले आणि तेच त्यांचं अभिनय कौशल्य त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून दिसत होतं. एक विलन असो, राजकारणी असो, पोलीस इन्स्पेक्टर असो किंवा एक खेळवळ माणूस, प्रत्येक भूमिका त्यांनी त्याच ताकदीनं साकारलेली आहे. त्यांचा अर्धसत्य हा सिनेमा जितका लक्षात राहतो तितकीच चाची 420 मधला त्यांचं जे कॅरेक्टर आहे ते देखील लक्षात राहतं. आणि असेच अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले ओमपुरी यांनी आज जगाचा निरोप घेतलाय. आणि ज्येष्ठ अभिनेत्री रीमाताई आता आपल्यासोबत आहेत. रीमाताई, ओमपुरी आज आपल्यात नाहीयेत, काय आपल्या भावना? मला खरं तर मी आता शूटिंग करते, मेकअप करता करता माझा एक ट्रान्झिस्टर चालू असतो, त्याच्यावर मी ही न्यूज ऐकली आणि मला अक्षरशः म्हणजे इतका धक्का बसलाय की मी म्हणजे मला काही कळत नाही काय करायचं ते, की सडनली ही न्यूज कशी काय आली आणि त्यांची बाकी काही वेअर अबाउट कळले नाहीयेत की कशाने गेले. हार्ट अटॅकच असावा असं मला तरी वाटतंय. पण एक खूप चांगला ऍक्टर तर ते छान होतेच, पण अतिशय उमद्या स्वभावाचा माणूस म्हणून मला त्यांची खूप आठवण यायची. आम्ही सुदैवाने त्यांच्याबरोबर मला 3-4 चित्रपटांमधनं काम करायची संधी मिळाली होती आणि त्यांना थिएटरची आवड असल्यामुळे आमच्या थिएटर विषयी खूप गप्पा व्हायच्या आणि त्यांना आपलं महाराष्ट्रीयन जेवण खूप आवडायचं. तर मी एकदा दोनदा आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचा डबा त्यांना घेऊन गेले होते. त्यांना खूप आनंद झाला होता आणि अतिशय मनमिळावू, दिलखुलास गप्पा मारणारा, सगळ्यांची सेटवर काळजी घेणारा आणि खूप प्रेमाने वागणारा असा हा ऍक्टर होता. असं त्यांचा कारकीर्द इतकी मोठी आहे की ती आता 2 मिनिटात बोलता येणं अशक्य आहे, पण खूप उत्तम भूमिका त्यांनी केलेल्या आहेत आणि त्या कायम आपल्या स्मरणात राहतील. आता या क्षणी तरी मी एवढंच म्हणते की त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, पण खूप मोठा धक्का बसलाय आणि आपण खूप एक चांगला ऍक्टर आणि चांगला माणूस आपल्यातनं गेलाय.
रीमाताई, तुम्ही म्हणालात की तुम्ही ओम पुरींसोबत काही चित्रपटांमध्ये भूमिका केल्या, त्यावेळेच्या काही आठवणी तुम्हाला या घडीला आठवतात? आत्ता नाही ग मला आठवते, कारण मला आता एकदा ऐकलं मी. आक्रोश नावाची मात्र गोविंद निहलानींची एक फिल्म आली होती, त्याच्यात ओमजी होते आणि मला त्याच्यात एक गोविंद निहलानींनी मला एक लावणी डान्स सांगितला होता, कारण लावणी मला खूप आवडते. आणि त्यावेळेला ओमजी नसीर असे ते समोर ती लावणी बघत असतात, असा तो सीन होता. तर त्यावेळेला मी जरा खूप घाबरले होते, एकदम नाचायचंच या लोकांसमोर. तेव्हा ओमजी आणि नसीर दोघांनी मला खूप छान सपोर्ट केला होता. आणि ओमजीनी मला हसवून माझं टेन्शन घालवून टाकलं होतं, एकदम खूप जोक सांगणं. म्हणजे ही मेड मी व्हेरी कम्फर्टेबल. आणि गुलजार साहेबांकडे सुद्धा मी एक सिरियल त्यांनी आणि मी केली होती, किरदार का असं काहीतरी नाव, कलाकार मला आता आठवत नाहीये. पण त्या सेटवर पण ओमजी होते आणि मला आमरस आवडतो असं त्यांना वाटलं, म्हणून आमच्या सगळ्यांसाठी ते आमरस घेऊन आले होते. आणि अप्रतिम सीन त्यांना मी एक केलेला आवडला होता, म्हणून संध्याकाळी घरी जायच्या आधी मला एक पिवळ्या गुलाबांचा छान गुच्छ त्यांच्या मुलाच्या हातून त्यांनी मला देववला. म्हणजे त्यांनी गिफ्ट करायला सांगितलं. म्हणजे इतक्या बारीक बारीक गोष्टी समोरच्या ऍक्टरला बूस्ट करणं, त्याला प्रोत्साहन करणं, आता तरी मला एवढ्याच आठवल्यात. अँड आय एम रिअली गोइंग टू मिस हिम. रीमाताई, धन्यवाद, तुम्ही आपल्या भावना व्यक्त केलात त्याबद्दल. तेव्हा ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालेलं आहे. आजच्या दिवसातली ही सगळ्यात मोठी घडामोड आणि दुःखद घडामोड म्हणायला हवी.